माझं नाव शारदा विजय गजरे. मी फुलेनगरमध्ये राहते. मी सकाळी पहाटे 4 वाजता उठते. धुणं भांडे, पोरांची शाळा आवरणं, त्यांचा चहा नाश्ता, सकाळची शाळा असते मुलांची. त्याच्यानंतर तिथून पुढं मुलीचा डब्बा, टिफिन, शाळा हे आवरून सगळं 9 वाजता सगळं माझं आवरून जातं. त्याच्यानंतर मी माझ्या कामासाठी बाहेर निघते. तिथून पुढं मी रिक्षा 9 वाजता काढते. दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत रिक्षा चालवते. दुपारनंतर मी मार्केटला येते, भाजी मार्केट हमाली काम करते. ते हे दोन्ही मिळून मला इन्कम चांगलं पडतं. मी दिवसाला 2-2.5 हजार रुपये कमवते. म्हणजे याच्या आधी कसं माझं फक्त मार्केटवर होतं, त्याच्यातच खर्च, पोरांची शाळा, सगळ्या गोष्टी खूप दगदग होऊन जायची. तर मग असं रिलॅक्स व्हायला वेळ नव्हता आम्हाला. 2-3 सर लोक आले होते, मॅडम आल्या होत्या, ते पॅम्पलेट वाटायला आलेले होते. त्यांनी सहज असं सांगितलं की बा पोरांना फ्रीमध्ये कॅम्प्युटर शिकवायला भेटतात. तर माझा विचार चालला होता या दोन्ही मुलांना कॅम्प्युटर शिकवायचा बा. त्यांनी काही माहिती दिली तर मग मला जॉब, म्हणजे मार्केटला काम कमी होतं, म्हणलं मला कुठेतरी जॉब लागेल का. मी सहज त्यांचं असं बोलणं केलं. हो मॅडम म्हणे आमच्याकडून जॉब पण लावले देऊ आम्ही, असं तसं तुम्हाला काहीतरी वेगळं शिकायला भेटतं. तर मला गाडी शिकण्याची आवड होतीच, मला काहीतरी वेगळं शिकायचं होतं. तर मग मी सहज त्यांना विचारलं मला मोठी गाडी शिकायची. म्हणजे हो. त्यांनी माझ्या प्रत्येक गोष्टीला हाला केला. मग मी पण थांबले नाही, मी डायरेक्ट CID पाशी गेले आणि त्यांना विचारलं. त्यांच्याकडून माझ्या असे प्रॉब्लेम त्यांना सांगितले. त्यांनी खूप मदत केली माझीवाली आणि मी रिक्षानंतर 4 व्हीलर शिकायला प्रयत्न केला. पण शिकले बी आणि त्याचं लायसन पण भेटलं मला. ते पण मी जेणेकरून कधी पण मी जॉब करू शकते किंवा मी स्वतःचं घेऊ शकते. मी आता ही रिक्षा चालवून माझी स्वतःची 4 व्हीलर घेईन, 2 पैसे बाजूला टाकून मी अजून पुढं माझं काहीतरी बिझनेस चालू करते. माझे मिस्टर थोडे घाबरले का बा असं काहीतरी रिस्क घेऊ नको, अशा कोणत्या गोष्टीत पडू नको, आपली तेवढी परिस्थिती नाहीये. तर मी काय म्हणले, अहो केलं तर सगळं होतं, प्रयत्न केलं तर सगळं होतं, करू तर द्या, सक्सेस होतं किंवा काय होतं. मग त्याच्यामुळे त्यांनी ठीक आहे म्हणे, बघ म्हणे तुझ्याच्याने जेवढं होतं तेवढं तू कर, मी आहे म्हणे तुझ्या समोर. मला जरा गजगुज झालं, पण त्याच्यानंतर मी तिला बोलून बिंदाची द्यायचीच नव्हती मला रिक्षा. त्यानंतर ती मोठी गाडी शिकली. त्याच्यानंतर तुला काय घ्यायचं बाई ते घे, ती बोलली डायरेक्ट मला रिक्षाच घ्यायची, रिक्षा घेऊन देऊ आपण. एवढी हिंमत करून दिली मी ती. मला 4 व्हीलर शिकायला भेटली. त्यांनी त्याची ट्रेनिंग दिली आणि त्यांनी एक हिंमत दिली का तुम्ही हे करू शकते. त्याच्यामुळे मला जास्त हिंमत आली. त्याच्यामुळं मी खरंच थँक्यू. मला तुम्ही हिंमत दिल्याबद्दल आणि तुम्ही मला समजून घेतल्याबद्दल. लोकांचं असं म्हणणं आहे का बा तू लेडीज आहे, रिक्षा का चालवती, आपलं बरं आहे, याला भांडवल लागत नाही, काही गोष्टी लागत नाही, एवढं तुझ्या पायाला लागलं, ऍक्सिडेंट झाला तरी तू महागार घेत नाहीये. विजेची बायको असे बाहेर खूप काही गोष्टी करते, तिच्या मनाने वागते, हे करते. पण मग मी एवढं काही गोष्टीकडे लक्ष नाही दिलं. माझे मिस्टर बोलले ना तू उभी राहा, मी उभी राहिली. UED फाउंडेशन यांच्यापासून मला खूप मदत मिळाली. त्यांचे खूप खूप आभार. थँक्यू.